मॉर्निंग। हेलो बच्चों, कैसा चल रहा है आपका? आपका दिमाग जगह पे है ना? तो चलो चलो सर, आप बोलेंगे क्या बातें कर रहे हैं सर, हमारा दिमाग तो जगह पे ही रहता है। यस, जाने दो। तो देखो, लास्ट लेक्चर में मैंने डी और एफ ब्लॉक का कौन सा पार्ट कवर करके दिया था आपको? बोलो, कौन सा पार्ट कवर करके दिया था? स्टैंडर्ड रिडक्शन पोटेंशियल। कौन सा? स्टैंडर्ड रिडक्शन पोटेंशियल कवर कर दिया था लेक्चर नंबर 9 में। आज का लेक्चर नंबर है 10। नहीं किसी ने देखा होगा तो इजी केमिस्ट्री प्रदीप सर डालो, या तो प्रदीप राजे देवकाते डाल के आप डी एंड एफ ब्लॉक क्लास 12 का लेक्चर नंबर 9 देख सकते हो और इस लेक्चर को करेक्ट करेंगे। उस लेक्चर और इसका कोई ताल्लुक नहीं है, मगर देखो क्योंकि उसके ऊपर कौन सा सवाल बन जाएगा ये समझ में आएगा। और भी आज एक नया टॉपिक और जनरल ट्रेंड्स है। ट्रेंड नंबर कम से कम 8 9 वाला होगा, कुछ तो 9 ऐसे आसपास है, जान दो कौन सा भी हो। मगर आज का जनरल ट्रेंड भी बहुत इंपॉर्टेंट है। आईएमपी क्यों है? क्योंकि इसके ऊपर बहुत बार जेडडब्ल्यू के लिए भी सवाल आ चुका है, नीट के लिए भी सवाल आ चुका है, या तो सीईटी के लिए भी सवाल आ चुका है, यानी ऑथर कॉम्पिटिटिव एग्जाम के लिए भी इसके ऊपर सवाल रहता है, क्योंकि सवाल बनने का चांस ज्यादा है। सवाल बनने का चांस ज्यादा आहे। म्हणजेच इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार होतात आणि का कसे याचे सगळे आन्सर आपल्याला रेडी करायचे, परंतु तुम्ही माझ्या बरोबर असले पाहिजे का नाही पाहिजे? पाहिजे। चला, आणि मी आणखी सांगितले की जे जे माझ्या चॅनल्स वरती नवीन येणार आहेत, नवीन असणार आहेत, त्यांनी चॅनल सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। इथे लक्षामध्ये ओके। तर पहा आता काय ऑक्सिडेशन स्टेट ओएस पाहायची। ऑक्सिडेशन स्टेट म्हणजेच काय? ओएस ऑब्झर्व करायची। कोणाची? डी ब्लॉक एलिमेंट किंवा त्याला आपण म्हणतो ट्रान्झिशन सिरीज किंवा ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो। ट्रान्झिशन एलिमेंटचे आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट फाइंड करायची। काय कहाणी आहे या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये कंप्लीट कव्हर करायची, पूर्ण डिस्कशन। आणि याच्यानंतर झालं पाहिजे की ऑक्सिडेशन स्टेट वरती कोणताही प्रश्न आला तर सोडवता आला पाहिजेत, एवढ्यापर्यंत परफेक्ट करायचं आपल्याला। येते लक्षामध्ये? ठीक आहे। तर काय सांगतोय? द ट्रान्झिशन मेटल विथ एक्सेप्शन ऑफ फ्यू शोज अ लार्जर ऑक्सिडेशन स्टेट। ऑक्सिडेशन स्टेट काही एक्सेप्शन आहेत की त्याच्यामध्ये लार्जर ऑक्सिडेशन स्टेट, किंवा काही फ्यू एक्सेप्शन असे पण आहेत की त्यांच्या कमीत कमी ऑक्सिडेशन स्टेट, पण जनरली ट्रान्झिशन मेटलच्या ऑक्सिडेशन स्टेट हायर असतात ऍज कंपॅरेटिव्हली ऑथर एलिमेंट, की जे पिरियोडिक टेबल्स मध्ये ऑथर एलिमेंट्स असणार आहेत त्यापेक्षा ज्यादा हायर ऑक्सिडेशन स्टेट कोणते एलिमेंट दाखवतात? ट्रांजिशन एलिमेंट दाखवता। इतना तो आपके दिमाग में रखो, रख लिया? आगे और क्या कहानी है? The various oxidation state are related to electronic configuration of their atom। की त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणतं असणार आहे त्याच्यावरती डिपेंड्स होगी क्या? ऑक्सिडेशन स्टेट। कारण का आपण पाहिलं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल तर ती ऑक्सिडेशन स्टेट शो होईलच याची गॅरंटी नाही, म्हणून आपण इथे डायरेक्टली सांगतो काय? The oxidation state is total depends of the electronic configuration of an particular atom। कि पर्टिक्युलर ऍटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असणार आहे याच्यावरती डिपेंड करणार आहे। लक्षात आलं? देन
the highest oxidation state are found in compound with fluorine oxygen. बघा की याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की फ्लोरीन आणि ऑक्सिजन इज बॉन्डेड विथ ट्रान्झिशन मेटल. कोणाबरोबर? फ्लोरीन अँड ऑक्सीजन इज बॉन्डेड विथ कोणाबरोबर? ट्रांजिशन मेटल. किसके साथ? ट्रांजिशन मेटल के साथ, यानी और डी ब्लॉक इलेमेंट के साथ कोण असणार आहे? ऑक्सिजन आणि फ्लोरीन जर बॉन्डिंग केलेलं असेल, लक्षात ठेवायचं हायएस्ट ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकतात किंवा दाखवतात. त्याचं रिझन आहे. का दाखवतात? बिकॉज आपल्याला माहिती आहे फ्लोरीन अँड ऑक्सिजन आर मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह इन नेचर. काय? फ्लोरीन अँड ऑक्सिजन्स आर मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह इन नेचर. किंवा पेरियोडिक टेबल मध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण येतं? कोण असणार आहे? सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे फ्लोरीन, त्याच्यानंतर असेल ऑक्सिजन. लक्षात आलं? त्यानंतर the variable oxidation of transition metal. आता ट्रांजिशन मेटलची वेरिएबल ऑक्सिडेशन. वेरिएबल का मतलब क्या? द डिफरंट ऑक्सिडेशन स्टेट शोज द वन ऍटम किंवा सिंगल इलेमेंट असणार आहे, तो वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे. वेगवेगळे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो. व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ट्रांजिशन मेटल इज ड्यू टू इन्व्हॉल्वमेंट of NS and N-1d ऑर्बिटल. की वेगवेगळ्या ऑक्सिडेशन स्टेट दाखवण्यामागचं रिझन काय? काहीतरी रिझन असल्याशिवाय तो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आहे का? बरोबर ना? तो व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट क्यों दिखाई दे रहा है? क्यों दिखाई दे रहा है? क्योंकि इसमें इन्वॉल्वमेंट ऑफ कौन सा ऑर्बिटल है यहाँ पे? NS. कौन सा ऑर्बिटल है? NS. और दूसरा ऑर्बिटल है N-1d ऑर्बिटल इन बॉन्डिंग. की बॉन्डिंग मध्ये नेहमी बॉन्डिंग मध्ये ट्रांजिशन मेटलच्या दोन ऑर्बिटल्स येणार. एक NS ऑर्बिटल भी भाग घेते आणि दुसरा N-1d ऑर्बिटल भाग घेणार आहे. As the energy of NS and N-1d subcell are nearly equal. म्हणजेच NS आणि N-1d सबसेलची एनर्जी नियरली इक्वल, म्हणजे जवळजवळ सारखीच आहे. जवळजवळ सारखीच आहे. म्हणून ते बॉन्डिंगला दोघं पण भाग घेतात. आणि बॉन्डिंगला दोघांनी पण भाग घेतल्यामुळे ऑक्सिडेशन स्टेट काय दाखवते? व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट दाखवते. क्या दाखवते? वेरिएबल ऑक्सीडेशन स्टेट दिखाई दे रहा है. ओके, समझ में आया? तो आओ देखो. The lower oxidation state is generally shows when NS electron participate in bonding. लक्षात ठेवायचं. म्हणजे कमी ऑक्सिडेशन स्टेट जर दाखवत असेल तर दिमाग लगाना है यहाँ पे. क्या लगाना है? दिमाग लगाना है. क्या दिमाग लगाना है? कि यहाँ पे कौन से इलेक्ट्रॉन बॉन्डिंग में पार्टिसिपेट होने वाले हैं. तो कौन से? NS. आपको बोला ZNA2+ ऑक्सीडेशन स्टेट दिखाई दिया. 2+ ऑक्सीडेशन स्टेट दिखाई दिया. तो कौन सा ऑर्बिटल बॉन्डिंग में भाग लेने वाला है? कौन सा? NS इलेक्ट्रॉन. क्योंकि लोअर ऑक्सीडेशन स्टेट है तो याद रखना NS इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट होने वाले हैं बॉन्डिंग में. समझ में आया? सवाल कौन सा बन सकता है? और यहाँ पे इन्वॉल्वमेंट ऑफ NS एंड N-1d ऑर्बिटल का इन्वॉल्वमेंट है, इसलिए तो क्या कर रहे हैं? वेरिएबल ऑक्सीडेशन स्टेट दिखाई दे रहा है. समझ में आया? आगे चलो. And higher oxidation state are exhibited when NS and N-1d orbital take part in bonding. दिमाग में आया? सोचो, Mna
+7 ऑक्सीडेशन स्टेट दिखाई दो यहाँ पे NS एंड N-1 d ऑर्बिटल, दोनों के भी ऑर्बिटल कहां पे आएंगे? बॉन्डिंग में। बॉन्डिंग में आपको देखने को मिलेंगे। समझ में आया कि नहीं आया? खुद का दिमाग यूज करके चल रहे कि नहीं चल रहे? सही चल रहे ना। और यहाँ वहां देखने को तो कुछ भी नहीं मिल रहा, क्योंकि हमें मोबाइल में देखना पड़ रहा है। जब क्लासरूम में होते तो कहाँ कहाँ देखते, जाने दो, कहाँ भी देखते, कहाँ देखते हैं सर ये क्या करने का है आपको, पर्सनल बातें रहते हैं, जाने दो। ये समझ में आया? समझ में आया? तो कंक्लूजन क्या है आगे? तो आगे द फॉलोइंग कंक्लूजन ऑफ ऑक्सीडेशन स्टेट ऑफ ट्रांजिशन मेटल, जो भी ट्रांजिशन मेटल है उनका नीचे वाला दिया हुआ कंक्लूजन आपको देखने को मिलेगा, और इसके ऊपर सवाल बन जाएंगे। इसके ऊपर सवाल तो बने ही जाएंगे। समझ में आया? तो आगे चलो। Generally, within the transition series or higher oxidation state increases with increases of atomic number. म्हणजेच काय होणार? atomic number वाढत गेला की फर्स्टली ऑक्सिडेशन स्टेट पण इन्क्रीज होणार. atomic number वाढत गेला in a transition series increases the oxidation state. ऑक्सिडेशन स्टेट वाढणार म्हणजे atomic number वाढणार, पण कुठपर्यंत? रीचिंग टू मॅक्सिमम इन द मिडल, म्हणजे मिडल पर्यंत. जसं फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज स्कॅन्डियम टू Mn पर्यंत ऑक्सिडेशन नंबर वाढत जाणार आणि तिथे मॅक्सिमम होणार, आणि आफ्टर द Mn इथपर्यंत काय असणार? इन्क्रीजेस, आणि नंतर Mn टू Zn पर्यंत काय होणार? डिक्रीजेस होणार. Mn टू Zn पर्यंत डिक्रीजेस असणार. अँड काय म्हटलंय? देन स्टार्ट डिक्रीजिंग. मिडलला गेल्यानंतर परत ओटी काय हाफ फील्ड पर्यंत इन्क्रीज कुठपर्यंत? Mn पर्यंत. Mn नंतर परत चलो कम हो जाएगी, डिक्रीज हो जाएगी. क्या हो जाएगी? डिक्रीज हो जाएगी. सोचा? समझ में आया? यहाँ पे दिया इन फर्स्ट ट्रांजिशन सीरीज Mn सोच मैक्सिमम ऑक्सीडेशन स्टेट कितनी? प्लस. तो आपको इसके ऊपर भी सवाल बनेगा. और सेकंड ट्रांजिशन सीरीज में सर अच्छा लिखो, ruthenium Ru shows the +8 oxidation state, and +8 is the maximum oxidation state of the transition metal. लक्षात ठेवायचं की +8 ही मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट असणार, आणि नेहमी +8 दाखवताना इथे OSO4, कोण? ऑस्मियम आणि रुथेनियम. हे एकतर कोणाबरोबर बॉन्डिंग असणार? आपण सांगितले थे कोण? फ्लोरीन अँड ऑक्सिजनच्या बरोबर जर बॉन्डिंग केली तरच हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवली जाते, अदरवाइज ना. दिमाग में आ रहा है क्या है? यहाँ पे ये जहाल आहेत. कोण जहाल आहेत? फ्लोरीन आणि ऑक्सिजन खूप जहालमतवादी, कारण का त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन फुल करण्याची क्षमता तेवढी जादा आहे. लक्षात ठेवायचं. ओके. त्याने थर्ड म्हणजे लक्षात आलं असेल इथे तुम्हाला कोणता सवाल तयार होतोय, कोणता प्रश्न निर्माण होणार याच्यावरती. काय? which of the following element shows the maximum oxidation state? तो कोणाचं नाव असेल? एक तर Ru आणि दुसरा OS. सांगितलं फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज मध्ये कोणता इलेमेंट मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट दाखवेल, तर कोणाचं नाव म्हणायचं? Mn. बाबा कोण? Mn. बाबांचं नाव. सेकंड मध्ये Ru रुथेनियम, थर्ड मध्ये कोण? ऑस्मियम OS. आणि एक किती दाखवतात? सेकंड आणि थर्ड वाले मॅक्सिमम +8 आणि Mn मॅक्सिमम +7.
दिमाग में आया, यहाँ तक स्क्रीनशॉट लगा दो, आगे की बात बता देता. बरेच मुलं म्हणतील सर आधी राईट करण्यामागचं रिझन की टाइम आपला लिहिण्यामध्ये कमी वाचतोय आणि लेक्चर तेवढ्या टाइम मध्ये कव्हर करत असतं, म्हणून आपण रायटिंग आधी करतो नंतर एक्सप्लेन करतोय. इथे लेक्चरमध्ये ओके लगा तो स्क्रीनशॉट लगा दिया, जल्दी. समझ में हाईएस्ट ऑक्सीडेशन स्टेट कौन दिखाई दे रहा है? मिडल वाले कौन? Mn, OS एंड I. और कौन से सीरीज में है? 3D, 4D, 5D, या तो फर्स्ट, सेकंड एंड थर्ड. यहां तक समझना है? तो आगे चलो. आता काय करायचंय? फर्स्ट ट्रान्झिशन स्टेटचं आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून ऑक्सिडेशन स्टेट पाहिजे. कोणकोणत्या पॉसिबल ऑक्सिडेशन स्टेट असू शकतात, येऊ शकतात, हे लक्षात आलं. आता पहा, फर्स्ट ट्रान्झिशन स्टेट कोण? स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, Mn, Fe, CO, निकेल, कॉपर, झिंक. आता हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मी डायरेक्टली लिहिलंय, तुमच्याकडे पण आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. चला आता इथे बघा, डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 1. एस मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. एस मध्ये किती? 2. इथे पहा, आता डी मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. एस मध्ये किती आहेत? 2. इथे डी मध्ये 1 2 3 आहेत, एस मध्ये किती आहेत? 2 इलेक्ट्रॉन. इथे डी मध्ये किती आहेत बघा? 5 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि एस मध्ये ओनली 1 इलेक्ट्रॉन्स आहे. इथे डी मध्ये किती? 5. 1 2 3 4 5. आणि इथे एस मध्ये हे क्रोमियम का? आपण इथे क्रोमियमला सांगितलंय असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन का आहे क्रोमियमचं? बोला का? कमेंट्स मध्ये लिहा. काय? ड्यू टू द हाफ फिल स्टॅबिलिटी. कारण का? तर हाफ फिल स्टॅबिलिटी असणार आहे. Mn त्यानंतर Fe किती आहे? 6. 1 2 3 4 5 दिसत नाही. 5 आणि ते किती? 6. एस मध्ये 1 and 2. त्यानंतर कोबाल्ट मध्ये 1 2 3 4 5 6 7. ओके, इथे 1 2. त्यानंतर निकेल 1 2 3 4 5 6 7 8. इथे 1 2. आता कॉपर मध्ये किती आहे? 10. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 10. इथे 1. इथे 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 1 and 2. हे झालं आपण डी ऑर्बिटल बदला. काय केलं आपण? डी ऑर्बिटल बदला. आता ऑक्सिडेशन स्टेटला आपण काय म्हटलंय बघा? इन जनरल द मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट show by the transition metal is equal to the number of ns electron. का मिनिमम दिलंय? सर इन जनरल द मिनिमम ऑक्सिडेशन. मी वाचलं काय? मॅक्सिमम. अरे लक्षात ठेवा, लक्ष द्या ना. काय? इन जनरल द मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट. In general, the minimum oxidation state shown by transition metal is equal to the ns electron. Equal to the, समजा स्कँडियमनी फक्त इथले आपल्याला माहिती आहे 4h ची एनर्जी असते 4 आणि 3d ची एनर्जी असते 5. हे कॅल्क्युलेट केलेलं आहे. तर कमी एनर्जी कोणाची? 4h ची. ज्यादा एनर्जी कोणाची? 3D ची. तरी पण आपण इलेक्ट्रॉन कोणाची यूज करतो आधी बॉन्डिंगला? एस इलेक्ट्रॉन. कारण का? सेल्डिंग किंवा कोणता इफेक्ट आहे? स्क्रीनिंग इफेक्ट. डी चे इलेक्ट्रॉन कोणाकडे पुल होतात? न्यूक्लियस कडे, आणि एच चे आउटर असतात, म्हणून इथे कंडिशन. तर इथे किती दाखवणार? मिनिमम +2. आणि समजा हे 2 आणि हा 1 यूज केला तर किती असणार? +3 ऑक्सिडेशन स्टेट. समजलं का? 2 4s मधले इलेक्ट्रॉन आणि 1 3d मधला इलेक्ट्रॉन यूज केला तर मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट +3. आणि स्कँडियमची +3 ऑक्सिडेशन स्टेट कशी असणार आहे? स्टेबल असेल +2 पेक्षा. कारण का? इथे काय होणार? इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन तयार.
लक्षात आले ना? ओके. आता इथे किती +2, यातला एक यूज केला तर आणखी एक येणार +3, आणखी दुसरा इलेक्ट्रॉन यूज केला तर किती +4. लक्षामध्ये. त्यानंतर इथे बघा +2, त्याच्यानंतर काय असणार आहे, याच्यामधला एक यूज केला +3, आणखी एक यूज केला +4, आणखी यूज केला +5. क्रोमियम. आता इथे 4s मध्ये आहेच किती 1, म्हणजे क्रोमियम आपल्याला +1 मिनिमम ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार. किती +1. इकडे पहिला यूज केला +2, आणखी एक यूज केला +3, आणखी एक यूज केला +5, आणखी एक यूज केला +6. म्हणजे सगळे इलेक्ट्रॉन यूज केले तर +6. आता इथे हे दोन यूज केले +2. ओके. ह्याच्यातलं +2 +3 +4 +5 +6 आणि +7. म्हणजे Mn shows the maximum. काय करतोय? Mn shows the maximum oxidation state. कारण काय याच्यामधले कोणते ns, कोणते इलेक्ट्रॉन ns and n-1 d इलेक्ट्रॉन्स कशामध्ये आले इन बॉन्डिंग मध्ये. कशामध्ये इन बॉन्डिंगला आलेले आहे लक्षामध्ये. देन इथे किती +2 +3 +4 +5 +6. मॅक्सिमम किती येणार आयर्न मध्ये +6 येणार. तुम्ही म्हणाल सर इथे इलेक्ट्रॉन किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 +8 आणि +7 का नाही आले? लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस इथं बॉन्डिंग होणार पेअरिंग, ऑलरेडी त्यांनी बॉन्ड तयार केला ना, पेअरिंग इलेक्ट्रॉन पेअर तयार झाले, ती बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाही. नॉन बॉन्डिंग लोन पेअर शिल्लक राहील, पण ती कशी असणार नॉन बॉन्डिंग, बॉन्डिंगला येत नाही. इथे किती मग +2 +3 +4 +5 पेक्षा जास्त येणार नाही. इथे लक्षामध्ये इथे येणार मॅक्सिमम +5. मॅक्सिमम किती असणार आहे +5 येणार, +5 पेक्षा जादा येणार नाही. आता निकेल कोण झालं, आयर्न झालं, कोबाल्ट झालं, निकेल. बघा निकेल किती +2 +3 +4. कारण का हे 2 3 4 पेअरिंग वाले भाग घेत नाही. कॉपर मध्ये किती +1. आणि सर याच्यामधला एक आपण इथे 4s2 लिहिलं तर दुसरी काय असणार आहे +2. किती असणार आहे +1 आणि दुसरी कोणती असणार आहे +2 असणार आहे. आणि आपल्याला माहिती झिंक मधले हे दोन्ही पण यूज झाले तर +2. म्हणजेच बघा पण इथून काय इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन स्टेट +7 पर्यंत, अगेन डिक्रीजिंग ऑक्सिडेशन स्टेट +2 पर्यंत. म्हणजेच Mn हा 3D सिरीज मध्ये किंवा फास्ट ट्रान्झिशन सिरीज मध्ये काय करायला काय होत आहे मॅक्सिमम ऑक्सिडेशन स्टेट +7 आणि +2. दिमाग में आया तो लिहा पे देखो. इथे काय in general the minimum oxidation state shows by transition metal equal to ns. म्हणजे मिनिमम किती. आता इथे +1 का दाखवतोय, हा एक +1 का दाखवतोय, मिनिमम ऍक्च्युअली किती ns इलेक्ट्रॉन, परंतु या दोघांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अलग आहे ड्यू टू देअर स्टॅबिलिटी. कोण क्रोमियम आणि copper. Then exception scandium while as +3 oxidation state. Scandium +3 स्टेबल दाखवतो, याचं रिझन असणार आहे इथे असेल इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन शोज होता. कोणता इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन दाखवतो. त्याच्यानंतर इलेमेंट फर्स्ट ट्रान्झिशन सिरीज +2 ऑक्सिडेशन स्टेट इज द मोस्ट कॉमन. याच्यामध्ये कोणती आहे +2 +2 +2 +2 +2 +2. म्हणजे +2 इज द मोस्ट कॉमन, म्हणजे सगळे जवळजवळ +2 ऑक्सिडेशन स्टेट शो करतात. देन द स्टेट अराइज ड्यू टू लॉस ऑफ
काय 4s इलेक्ट्रॉन किंवा काय म्हणतो आपण याच्यामध्ये कोणते 4s इलेक्ट्रॉन. अँड हवेवर क्रोमियम कॉपर द लोवेस्ट ऑक्सिडेशन स्टेट इज +1. का दिस इज ड्यू टू क्रोमियम आणि कॉपर. दिस इज ड्यू टू क्रोमियम 3d5 4s1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवतो. कॉपर 3d10 4s1 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दाखवते. Okay, thus it is evident that after scandium d electron then 4s orbital. Okay, then पहिल्यांदा after अगोदर 4s नंतर d electron. That is the energy associated with third subcell is less than that of 4s subcell. Associated in the first 5 element of the first transition series. पहले 5 scandium, titanium, vanadium, chromium, Mn, that is up to Mn. 3d subcell is no more than half filled electron. म्हणजे 3d subcell ला half filled पेक्षा ज्यादा इलेक्ट्रॉन्स आहेत का? नाही. तर होणार काय? Then the maximum oxidation state is equal to the sum of 4s and 3d electron. इथपर्यंत आपण पहा सम करायची डायरेक्ट मॅक्सिमम ऑक्सिडेशनला 2 + 1 + 3 मॅक्सिमम. इथे 2 + 2 मॅक्सिमम +4 ऑक्सिडेशन स्टेट. इथे 2 + 3 मॅक्सिमम +5. त्यानंतर क्रोमियमची 4s1 1 + 5 6 ऑक्सिडेशन स्टेट. इथे 2 + 5 7 ऑक्सिडेशन स्टेट. हे कुठपर्यंत? जोपर्यंत मिनिमम पर्यंत येत नाही तोपर्यंत. आणि तिथून पुढे डिक्रीज होते. डिक्रीज होण्यामागचं रिझन काय? पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनचं पेअरिंग झालं की ते नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉन जाणार, लोन पेअर शिल्लक राहणार, ते बॉन्डिंग मध्ये भाग घेत नाहीत म्हणून परत डिक्रीजेस. दिमाग में आया? यहां तक स्क्रीनशॉट लगा दो. जल्दी स्क्रीनशॉट लगाओ. क्या क्या कहानी है देखो. आता आणखी पुढे काय आहे? सम ऑफ द ट्रान्झिशन मेटल. काय म्हणतोय? सम ऑफ द ट्रान्झिशन मेटल फ्रॉम 0 ऑक्सिडेशन स्टेट इन अ सम कंपाउंड. परंतु काही एक्झाम्पल असे आहेत की जनरली +2 +1 दाखवतोय आपण. 0 ऑक्सिडेशन स्टेट पुढे सांगितली नाही. परंतु काही असे ट्रान्झिशन मेटलचे कंपाऊंड आहेत की ते एक्सेप्शन मध्ये जातात. बरोबर. एक्सेप्शन काय आहे? असतं ना कोणीतरी वेगळं थोडस, त्या प्रॉपर्टीपेक्षा वेगळ्या प्रॉपर्टी दाखवतात. मग काय? इथे कोण आहे? 0 ऑक्सिडेशन स्टेट दाखवणारा NiCO4 निकेल. इथे निकेलची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 0. त्यानंतर FeCO5 इथे पण आयरनची ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? 0. तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, which of the following to find the oxidation state of the following metal ion. मेटलच्या तर निकेलची NiCO4 असेल किंवा FeCO5 असेल तर किती? 0 आहे ते दोघांची. In the +2 and +3 oxidation state, the bond form are mostly ionic. लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस 4s ऑर्बिटल किंवा s ऑर्बिटल इलेक्ट्रॉन्स take part in bonding. तर कसं असणार आहे? मोस्टली आयोनिक बॉन्ड. कारण का इथे ज्यावेळेस +3 आणि +2 ऑक्सिडेशन स्टेट असेल त्याला मोस्टली आयोनिक म्हणतोय. कारण का इथे कोणते इलेक्ट्रॉन बॉन्डिंगला येणार आहेत? 4s. And on other hand, in higher oxidation state, the bond form are essentially covalent. हायर ऑक्सिडेशन स्टेट d ऑर्बिटल जसे जसे बॉन्डिंग मध्ये येतील तसं कोव्हॅलेंट कॅरेक्टर वाढेल. आणि s ऑर्बिटल असतील तर कोणते कॅरेक्टर? आयोनिक कॅरेक्टर ज्यादा आहे. लक्षात ठेवायचं. हायर ऑक्सिडेशन स्टेट
कोव्हॅलंट बॉन्डिंगचं नेचर आहे लोअर ऑक्सिडेशन स्टेट जनरली +2 and +3 मोस्टली आयोनिक बॉन्डिंग हायर ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ट्रांजिशन मेटल बाइंड विथ फ्लोरीन अँड ऑक्सिजन ड्यू टू द हायर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपण पाठीमागे पण पाहिलं हायर इलेक्ट्रॉन एक्झाम्पल CrO4 2- +6 MnO4 -+7 the bond form are covalent आणि यांच्यामध्ये जे बॉन्डिंग असणार आहे ते बॉन्डिंग कसं असणार आहे कोव्हॅलंट बॉन्डिंग असणार आहे ओके the relative stability of various oxidation state of a given element can be explained on the basis of their stability आता इथे क्वेश्चन येतो आणि बऱ्याचदा विचारलेला आहे काय IMP द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी किंवा असं दिलं जाईल टिटॅनियम +3 टिटॅनियम +4 असेल त्याच्यानंतर Fe2+ which of the following oxidation state is the more stable which of the following oxidation state is the more stable ऐसा सवाल आपको देखने को मिलेगा समझना है तो क्या है तो देखो एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ देयर स्टेबिलिटी क्या D0 आया तो आपको पता है इनर्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन मिलेगा D5 आया तो आपको A भी पता हो गया हाफ-फिल स्टेबिलिटी आ गया और D10 सिस्टम आया तो क्या होगा फुल स्टेबिलिटी या तो कंप्लीटली स्टेबल है कॉन्फ़िगरेशन तो देखो टिटेनियम 3+ एंड टिटेनियम 4+ which is the more stable oxidation state तो पहा जस्ट टिटेनियम 3+ असेल तर 4H0 3D1 असेल काय असेल स्कॅन्डियम टिटेनियम आणि जस्ट टिटेनियम 4+ असेल तर 4H0 3D0 बोला आता 3D0 झालं याचा अर्थ काय झालं इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन तयार झालं आणि इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन असेल तर व्हॉट हॅपन दिस इज द मोस्ट स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे टिटेनियम +3 मधली आणि टिटेनियम 4+ मधली कोणती ऑक्सिडेशन स्टेट जादा स्टेबल D0 D5 D10 सिस्टीम आली तर लक्षात ठेवायचं जादा स्टेबल याच्यामध्ये सगळ्यात जादा कोणती D0 त्याच्यानंतर कोणती D10 आणि नंतर D5 या तिघांमध्ये D0 इनर्ट गॅस नंतर D10 कम्प्लिटली फुल आणि हाफ फिल्ड आहे ओके देन Mn3+ आणि Mn2+ मध्ये कोण आहे बघा जर Mn2+ असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय ना 4H0 3D5 4H0 3D5 येणार आणि Mn3+ असेल तर 4S0 3D4 तर कोणती Mn2+ याच्यामध्ये Fe2+ असेल तर काय येणार 4S0 3D6 आणि Fe3+ असेल तर येणार 4S0 3D5 बोला या दोघांमध्ये Fe3+ समजलं आता इथे कॉपर मध्ये कोण असेल आता कॉपर Cu+ घेतलं तर 4S0 3D10 आणि Cu2+ घेतलं Cu2+ असेल तर 4H0 3D9 आता बरेच मुलं याच्यामध्ये आन्सर सांगतील Cu+ इज द मोर स्टेबल एक्सेप्शन आहे आणि IMP आहे एक्सेप्शन आहे आणि IMP आहे एक्सेप्शन आहे आणि IMP है दिमाग लगा दो सब लिखेंगे सर Cu+ का तर इथे कम्प्लीटली फुल स्टॅबिलिटी कॅरी केली कंप्लीट फुल स्टॅबिलिटी आहे म्हणून D10 सिस्टम D10 वाले Cu+ ऑक्सीडेशन स्टेट इज मोर स्टेबल बट यहाँ पे आंसर आपका तो गलत आएगा क्या है यहाँ पे Cu2+ इज लेस स्टेबल या मोर स्टेबल सॉरी यहाँ पे Cu+ इज लेस स्टेबल देन Cu2+. गलती से लिखा था Cu+ is less stable than Cu2+ due to
यहां पे स्टैंडर्ड रिडक्शन पोटेंशियल निकाला है। पिछले लेक्चर में बताया मैंने, स्टैंडर्ड रिडक्शन पोटेंशियल जिसका कम होगा, जिसका स्टैंडर्ड रिडक्शन पोटेंशियल कम होगा वो क्या होता है, जल्दी, वो क्या होता है, मोर स्टेबल होता है। तो देखो Cu प्लस का स्टैंडर्ड रिडक्शन पोटेंशियल 0.52 वोल्ट आया। Cu प्लस का स्टैंडर्ड रिडक्शन पोटेंशियल 0.52 आने, Cu2 प्लस का 0.34 वोल्ट आए। किसका ज्यादा है और जिसका कम? प्लस का ज्यादा है, तो पता है स्टैंडर्ड रिडक्शन पोटेंशियल हाइयर, स्टेबिलिटी कम, इनवर्सली प्रोपोर्शनल है, इनवर्सली प्रोपोर्शनल है। दिमाग में आया कि नहीं, दिमाग की बत्ती जली कि नहीं, समझ में आया? तो ए याद रखना, ये तो आपको स्टेबिलिटी के ऊपर डिपेंड आएगा, मगर कॉपर स्टेबिलिटी के ऊपर डिपेंड नहीं है, स्टैंडर्ड रिडक्शन पोटेंशियल उसका देखना ही पड़ेगा। समझ में आया? तो आप आंसर गलत मत लिखना, यहां पे Cu2 प्लस इज द मोर स्टेबल। दिमाग में आया तो स्क्रीनशॉट लगा दो, जल्दी लगा दो, थोड़ा बाकी है तो और देना पड़ेगा। ओके, नेक्स्ट थोड़ा बहुत रह गया, बचा था पाथ इन अ ग्रुप ऑफ डी ब्लॉक एलिमेंट। कशामध्ये? ग्रुप ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स higher oxidation state are more stable for heavier element. म्हणजे हायर ऑक्सिडेशन स्टेट मोर स्टेबल असणार कोणाची? हेवियर एलिमेंटची, हेवियर एलिमेंट। आता फॉर एक्झाम्पल इन ग्रुप मोलॅब्डिनम 4 टंगस्टन 4 मोलॅब्डिनमची 6 ऑक्सिडेशन स्टेट, टंगस्टनची 6 ऑक्सिडेशन स्टेट आर मोर स्टेबल दॅन क्रोमियम। कारण का molybdenum and tungsten both are the heavier elements. Heavier element ची higher oxidation state कशी असणार? more stable. For example, dichromate having Cr6 किंवा Cr plus 6 oxidation state is strong oxidizing agent. म्हणजेच Cr काय असणार आहे? CrO4 2 minus shows the higher oxidation state. किती आहे याच्यामध्ये? 6 oxidation state दाखवते, प्लस 6. आणि हा Cr प्लस 6 वाला डायक्रोमेट असणार K2 Cr2O7 आणि Cr2O7 मायनस हा प्लस 6 ऑक्सिडेशन स्टेट दाखवणार आणि प्लस 6 वाला यूज किंवा ऍक्ट ऍज स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट इन ऍसिडिक मध्ये कोणत्या? बट व्हाईल MOO3 आणि WO3 आर स्टेबल ऑक्साइड. म्हणजे हा ऑक्साइड रिएक्टिव्ह आहे, हे दोन्ही पण कशी आहे? स्टेबल. कारण का हेवियर एलिमेंटच्या हायर ऑक्सिडेशन स्टेट स्टेबल असतात. Oxygen stabilize the higher oxidation state are more stable than fluorine. Fluorine पेक्षा ऑक्सिजनची हायर ऑक्सिडेशन स्टेट मोर स्टेबल असणार. हायेस्ट फ्लोराइड ऑफ Mn इज MnF4. म्हणजेच Mn ची मॅक्सिमम +4, फ्लोरीन सोबत +4, बट ऑक्सिजनची हायेस्ट Mn2O7 किती? +7 ऑक्सिडेशन स्टेट आहे. ओके, द रिझन फॉर दिस एबिलिटी ऑफ ऑक्सिजन फ्रॉम मल्टिपल बॉन्डिंग विथ मेटल बरोबर मल्टिपल बॉन्डिंग तयार करतोय म्हणून ही कहाणी. इन ट्रान्झिशन एलिमेंट द सक्सेसिव्ह ऑक्सिडेशन स्टेट डिफरंट बाय युनिटी. For example, Mn shows all the oxidation state from +2 to +7. But this is unlike non-transition element, म्हणजे p block element. Non-transition म्हणजे कोणते? p block element, where oxidation state normally different by 2 unit form. Normally किती युनिटचं डिफरंट असणार? 2. जसं Pb सेकंड Pb4, Sn सेकंड Sn4 किती डिफरन्स आहे? 2 युनिट्सचा. Sb थर्ड Sb5 म्हणजे दोघांमध्ये
2 युनिटचा डिफरंट असणार आहे. इथे आपण कंप्लीट केलेलं आहे जनरल ट्रेंड्स इन केमिस्ट्री ऑफ डी ब्लॉक एलिमेंट मधला कोणता ऑक्सिडेशन स्टेट अँड व्हेरी आयएमपी फॉर नीट. स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये स्टडी केलेल्या आहेत. ऑल द पार्ट इज कम्प्लिटेड. ऑल पार्ट कोणता ऑक्सिडेशन स्टेट मधला सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, समजलं असेल, काय अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये जरूर सांगा. ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला जाईल, नाही 100% सॉल्व्ह होणार आहे. लेक्चर कसं वाटलं ते कमेंट्स मध्ये लिहायला विसरायचं नाही, जरूर लिहित चला, जेणेकरून आम्हाला पण एनर्जी इन्क्रीज होणार आहे, आणखी एनर्जी इन्क्रीज होणार आहे. आणि सगळ्या मुलांना विनंती असणार आहे की ज्या मुलांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावे. आजचं लेक्चर इथे संपलेलं आहे. बाय बाय. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टाइम.